मेडिसिन दॅट इज द कल्केरिया कार्ब. आता कल्केरिया कार्ब जे आहे तर याचं चाइल्ड एक्झाममध्ये खूप म्हणजे विचारतात, खूप इम्पॉर्टंट वगैरे आहे. तर आपण कल्केरिया कार्बला रिकॉल करणार आहे एका स्टोरीच्या थ्रू किंवा त्याचे सिम्पटम रिकॉल करणार आहेत. तर कल्केरिया कार्ब म्हणजे एक इमॅजिन करा की असं छोटं चाइल्ड आहे जो की त्याचं म्हणजे आपण कसं ओळखणार की हा पेशंट ना कल्केरिया कार्बचाच आहे. तर कल्केरिया कार्बचा जो पेशंट असतो ना तर तो एक चाइल्ड म्हणजे असतो आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे जी स्किन वगैरे आहे तर ती फिअर म्हणजे फ्लॅबी चबी टाईपचं एक चिल्ड्रन्स आहे. आणि तो चाइल्ड जो आहे तर तो त्याला म्हणजे खूप लेझी थोडासा आळशी आहे आणि त्याला ना म्हणजे तो कोल्डने ॲग्रेवेशन वगैरे होतं म्हणून तो ना बेडवरतीच बसून राहतो. आणि त्याला ना म्हणजे जे म्हणजे खूप लेझी असल्यामुळे त्याला ना जे डायजेस्टेड जे बॉइल्ड एग वगैरे आहेत, पोटॅटो वगैरे आहेत तर ते खाण्याची त्याची डिझायर वगैरे होते. आणि त्याला ना मिल्क अजिबात म्हणजे आवडत नाही वगैरे, दूध पित नाही तो, कारण त्याला दूधने ॲग्रेवेशन वगैरे होतं, डायरिया प्रोड्यूस होतो. तो चाइल्ड आहे ना तो थोडासा वीक असतो, म्हणजे त्याची मेमरी जी थोडीशी वीक वगैरे असते, कॅल्क्युलेशन वगैरे त्याला आवडत नाही किंवा मेंटल वर्क किंवा फिजिकल वर्क त्याला कोणतंच वर्क आवडत नाही आणि त्याला म्हणजे फुल मूनने त्याला त्रास वगैरे होतो. आणि हा जो चाइल्ड आहे ना तर तो त्याचं डायजेशन वीक वगैरे आहे म्हणून त्याला GITचे डिसऑर्डर्स वगैरे जे तर ते होतात. त्याचबरोबर ज्यावेळेस तो बेडवरती झोपतो ना तर त्यावेळेस त्याला म्हणजे खूप जास्त पर्स्पिरेशन वगैरे जे तर ते होतं आणि त्याचे जे पिलो आहे तर तो वेट होतो, ओला होतो. त्यानंतर जी कल्केरिया कार्ब ही जी मेडिसिन आहे तर ह्या मेडिसिनचं कॉमन नेम आहे कॅल्शियम कार्बोनेट. त्यानंतर याची जी फॅमिली आहे तर ती आहे मिनरल्स आणि प्रूव्हर जे आहे तर ते डॉक्टर सॅम्युअल हॅनसन सर आहेत. त्यानंतर स्पिअर ऑफ ॲक्शन म्हणजे ही मेडिसिन कुठल्या ऑर्गन्सवरती कोणकोणत्या ऑर्गन्सवरती ॲक्ट वगैरे करते. तर त्यामध्ये आहे की माइंडवरती ॲक्ट करते म्हणजे स्लगिशनेस वगैरे प्रोड्यूस करते. दुसरे म्हणजे की GITचे जे काही ऑर्गन्स वगैरे आहेत GITवरती पण ते ॲक्ट करते. त्यानंतर आहे त्याचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे की फिजिकल मेकअप. तर फिजिकल मेकअपमध्ये आहे की तो जो चाइल्ड असतो तर तो म्हणजे फ्लॅट असतो, फॅबी असतो, ओबेसिटी वगैरे असते त्या चाइल्डमध्ये. आणि त्यानंतर आहे की मायाझममध्ये अँटीसोरिक ही रेमेडी वगैरे आहे आणि त्याला म्हणजे कोल्डने जे रिलेशन विथ हीट अँड कोल्ड तर त्याला कोल्डने जे येतं ते ॲग्रेवेशन वगैरे होतं म्हणजे त्याला हॉटने बरं वाटतं. त्यानंतर आहे त्याचे गायडिंग सिम्पटम. तर गायडिंग सिम्पटममध्ये आहे की कोल्डने त्याला ॲग्रेवेशन वगैरे होतं आणि वॉर्म थिंगने त्याला बरं वाटतं. त्यानंतर पर्स्पिरेशन म्हणजे त्याला खूप जास्त घाम वगैरे येतो, ज्यावेळेस तो झोपतो त्यावेळेस त्याचा जे पिलो असतो तर तो ओला होतो, एवढं घाम त्याला येतो. त्यानंतर आहे की त्याचं मेंटल सिम्पटममध्ये आहे की म्हणजे स्लोनेस असते, स्लगिशनेस, वीक मेमरी असते आणि त्याला ॲव्हर्जन आहे मेंटल किंवा फिजिकल वर्क केल्याने त्याला त्रास वगैरे होतो. त्यानंतर याची जी डिझायर आहे ती आहे की डिझायर टू बी मॅग्नेटाईज म्हणजे त्याला असं वाटतं की मी ना फक्त बसून राहावं आणि सगळ्यांनी मला ओळखावं वगैरे, तर मॅग्नेटाईज होण्याची इच्छा वगैरे असते. त्यानंतर अजून आहे की डिझायर फॉर बॉइल्ड एग, पोटॅटो, आईस्क्रीम म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्याच्यामध्ये एनर्जी खूप कमी लागते अशा गोष्टी त्याला आवडतात, कारण त्याच्यामध्ये एनर्जी कमी असते आणि म्हणून तो म्हणजे थोडासा लेझी वगैरे असतो, आळशी असतो. त्यानंतर त्याला फिअर आहे, तर फिअर आहे गोस्ट, भूताची भीती वाटते त्याला. फिअर ऑफ डार्कनेस आहे. त्यानंतर आहे GIT, तर त्याच्यामध्ये आहे की सुअर थिंग म्हणजे जे काही माउथ वगैरे आहे त्याच्यामध्ये सुअर थिंग वगैरे असते. त्यानंतर त्याला जे डेंटेशन पिरियडमध्ये जर सपोज जर चाइल्ड असेल तर त्याला डायरिया वगैरे होतो. त्याला क्रेविंग म्हणजे डिझायर फॉर बॉइल्ड एग, मिल्क, पोटॅटो वगैरे. मिल्कचे ॲव्हर्जन वगैरे आहे म्हणजे मिल्क तो टॉलरेट नाही करू शकत, त्याला डायरिया जे ते प्रोड्यूस वगैरे होतो. त्यानंतर अजून आपण म्हणजे काही रिस्पायरेटरी कंप्लेंट्समध्ये पण ही मेडिसिन देतो, जसं की कफिंग आहे, स्नीझिंग वगैरे आहे म्हणजे कोल्डने त्याला ॲग्रेवेशन होतं ना, मग कोल्ड थिंगने काय होऊ शकतं त्याला, तर कफिंग, स्नीझिंग वगैरे होऊ शकते. तर हेडेकच्या कंडिशनमध्ये पण आपण देऊ शकतो. त्याचबरोबर बोन, रिकेट वगैरे ह्या कंडिशनमध्ये पण देऊ शकतो. नंतर हा जो चाइल्ड आहे तर त्याचं डेंटेशन जे येतं ते डिले वगैरे होतं, तो थोडासा लेट लर्नर वगैरे आहे किंवा स्लो लर्नर आहे. तर आहे त्याच्या जनरल मॉडेलिटीजमध्ये आहे ॲग्रेवेशन म्हणजे त्याला कोणत्या गोष्टीने त्रास होतो, तर त्याला कोल्ड वेदरने त्याच्या कंप्लेंट्स ॲग्रेवेट वगैरे होतात आणि त्याला बरं वाटतं लाईंग ऑन द पेनफुल साईड आणि त्याला ॲग्रेवेशन जे येतं ते फुल मूनने पण ॲग्रेवेशन वगैरे होतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.